तर सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या समोर बोलण्याचा योग आला आणि त्यामुळे मी खूप आनंदी आहे. खरं तर 6 ऑक्टोबरला मी या विषयावर बोलणार होतो, पण त्यावेळी अचानक माझी तब्येत बिघडली आणि मग माझं काम मी संयोजकांना सांगितलं की पुन्हा तरी सोपवा. असो, तर आपल्याला माहीत आहे की धम्मपद या विषयावरची प्रवचन मालिका आपल्या वर्गामध्ये संपन्न होते आहे आणि त्याचा आपण आनंद घेत आहोत. आणि हा आनंद घेत असताना प्रत्येक वर्गामध्ये वेगवेगळे धम्मचारी येऊन आपल्याला आपल्या आपल्या विषयावर किंवा जी काही गाथा त्यांना दिलेली आहे त्या गाथेवर ते निरूपण करतायत आणि प्रवचन देत आहेत. तर मला 6 ऑक्टोबरला ही माझी गाथा होती 49 नंबर क्रमांकाची. तीच गाथा मी घेतलेली आहे आणि त्या गाथेच्या संदर्भात मी आपणासमोर आयुष्यमान कांबळे नावाचे जे लेखक आहेत त्यांचं जे गाथा आणि कथा पुस्तक आहे मराठीमध्ये, तर त्याच्या आधारानं मी माझं हे आज सादरीकरण करणार आहे. तर हे करत असताना मला खूप आनंद होतो आणि या संबंधाने आपल्याला त्याची जी बॅक हिस्ट्री आहे याची सांगता येईल की याच्यामध्ये उपवर्ग नावाचे या वर्गामध्ये ही गाथा मोडते आणि वर्ग क्रमांक 4 मध्ये ही गाथा आहे आणि या गाथेचा क्रमांक आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे 49 आहे. तर एकूण वर्ग 26 आहेत आणि एकूण गाथा ज्या आहेत 423 आहेत. आता ही जी गाथा आहे धम्मपदातली, ज्याला आपण कोसिया नावाच्या एका श्रेष्ठी माणसाची ही कथा आहे, तर ती अशा प्रकारची आहे त्या पुस्तकात नोंदवलेली. याप्रमाणे भ्रमर भुंगा फुलांचा वर्ण गंध याची कोणतीही हानी नुकसान न करता रस घेऊन पळून जातो. त्याचप्रमाणे गावात भिक्षूंनी मुलींनी किंवा कोणालाही त्रास न देता भिक्षाटन करावे अशी एक छोटीशी ही म्हणजे गाथा आहे आणि या गाथेच्या संबंधानं मी आपल्याला आता बोलणार आहे. तर सर्वप्रथम मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे महान 3 गुरु आहेत त्या गुरूंना मी वंदन करतो. त्यामध्ये भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांचा समावेश. त्यानंतर माता सावित्रीबाई फुले, त्यानंतर जिजाऊ माता, माता रमाई यांना पण मी सुद्धा अभिवादन करतो. तसेच अनागरिक धर्मपाल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भंते संघरक्षक हे जे 3 आधुनिक बोधिसत्व आहेत त्यांना पण सुद्धा मी वर्णन करतो, अभिवादन करतो. त्यानंतर त्यांच्या हे वंदन करत असताना त्यांचे जे महान विचार आहेत किंवा महान त्यांचं कार्य आहे त्यांना पण मी त्याचे स्मरण या ठिकाणी करू इच्छितो. या धम्मवर्गाचे संचालन करते आपले सर्वांचे आवडते धम्मचारी आणि आमचे मित्र आदरणीय धम्मचारी अमृतजी हे अतिशय सुरेख असं सूत्रसंचलन करत आहे. तर त्यांनी माझा छोटासा पण अतिशय मार्मिक असा परिचय आणि खराखुरा या अर्थानं जी परिचय करून दिले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. त्यांनी मैत्री भावना हा ध्यान सराव अतिशय सुंदर घेतला. ते मला फार भावला. नुसता भावलाच नाही तर मागच्या काही सुरुवातीच्या आठवणी मला माझ्या जागृत झाल्या आणि त्या म्हणजे
आदरणीय धम्मचारी नागारी चंद्रमोदी, धम्मचारी सुहाची आणि धम्मचारी नागसे यांच्या सानिध्यात मला ती आठवणीत मी घेऊन गेलो. माझ्या स्मरण आलं मला आणि लगेच मला लक्षातही आलं की ज्यावेळी मी नवीन धम्मवर्गामध्ये येत असे नागसेनांच्या, त्यावेळी मला त्यांचं जे तिघांचं जे प्रेम आहे, आपुलकी आहे, ती मला ओढून तिथं बसवत असत. मनात नसायचं की आता आपण वर्गात बसू नये आणि असं वाटायचं की काय ह्याला चांगलं आलो, मस्त म्हणजे तिकडी फिरायचं, मार्केटमध्ये जायचं, काहीतरी खरेदी करायची. बायको ओरडत असत, रविवारच्या दिवशी कशाला कुठं जात आहोत. तरी पण नागसेनांनी ज्यावेळी मैत्री भावना हा ध्यान सराव घेतला पहिल्यांदा आणि त्या वर्गात मी होतो, तो मला इतका भावला आणि त्यावेळेपासून मला आवड निर्माण झाली की नाही, आपण धम्मवर्गाला आलंच पाहिजे. आणि तीच भावना, तोच विचार घेऊन मी जो माणूस भेटेल, परिचयाचा असो की बिगर परिचयाचा, वर्गाला या ना धम्मवर्ग भरतात आमच्या ठिकाणी, असं मी त्यांना विनंती करत असतो, रिक्वेस्ट करत असतो. कारण का, त्याचा जो आनंद मला मिळालेला आहे तो मी शेअर करू इच्छितो. आणि अशा पद्धतीनं मी या संघाकडे वळलो आणि या ठिकाणी मी स्थिर झालो. जी माझी गणशोध प्रक्रिया होती ती अशा पद्धतीनं स्थिर झाली आणि मी या ठिकाणी फिट्ट असा बसलो. असो, या धर्मवर्गाला उपस्थित असलेले सर्व आदरणीय धम्मचारी बंधू आणि भगिनी, त्यानंतर सर्व धम्ममित्र बंधू आणि भगिनी, त्यानंतर सर्व धम्मसहाय्यक बंधू आणि भगिनी, या सर्वांना देखील माझा मैत्रीपूर्ण जय भीम. तसेच अगदी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या साप्ताहिक धम्मवर्गामध्ये आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे धम्मपदाची जी प्रवचन मालिका आहे अतिशय चांगली आणि आवडीची, किंवा जीवनाच्या संदर्भामध्ये जीवनाला संदर्भ लावणारी जी गोष्टी आहेत त्यातून आपल्याला मिळत आहेत, त्याचा आनंद आपण सगळेजण घेत आहोत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. अर्थात या गाथेचं सविस्तर विश्लेषण आपण आता पाहणार आहोत. या गाथेला किंवा या प्रवचनमालेला मी आजचं पुष्प गुंफताना थोडंसं मागे वळून पाहतो. आणि ते म्हणजे गेल्या महिन्या किंवा 15 दिवसाच्या आसपास आपल्या वर्गातील संघातील 3 धम्ममित्रांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. 3 किंवा 5 म्हणा. तर त्यापैकी तिघांनी अतिशय चांगली प्रवचने दिली. त्यापैकी शीलाताई चावरे, दुसऱ्या अनिताताई सरोदे आणि तिसरे आहेत बनसोडे सर. यांनी अतिशय चांगली प्रवचनं या ठिकाणी येऊन दिलेली आहेत. त्यांचं मी पुण्यानुमोदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो. तर शीलाताई चावरेनं त्यांच्या प्रवचनामध्ये थोडक्यात ते एका वाक्यात त्यांचा उल्लेख करतो की दुःखाचा जे डोंगर आहे ते कसा पेलून धरावा, त्यांनी अतिशय सावधपणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अनिताताईचं वैशिष्ट्य ते आज नाहीत, तर त्यांनी चांदीचा घोडा आम्हाला दाखवला त्या दिवशी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा सांगत असताना. आणि जे काही उपस्थित आहेत त्यांना ते आठवत असेल. त्यानंतर बनसोडे सरांनी स्वयंप्रकाशित व्हा या विषयावर प्रवचन देत असताना अतिशय चांगला संदेश त्यांनी दिला आपल्या सर्वांना. आणि तो म्हणजे ये वक्त भी गुजर जाएगा, ही वेळ सुद्धा निघून जाईल, अशी एक संदेश त्यांनी त्यांच्या प्रवचनातून आम्हाला दिला. अतिशय बारकाईने ज्यांनी ते प्रवचन ऐकलं त्यांना कदाचित तो संदेश कळाला असेल. तसेच आरतीताई कंदारे, त्यानंतर खंडलोटेताई
यांनी या पिरियडमध्ये अतिशय सुरेख असं संचलन सुद्धा केलं वर्गाचं, त्याचाही उल्लेख मी करू इच्छितो. तर या निमित्तानं धम्ममित्रांची होत असलेली जी प्रगती आहे ती खूप म्हणजे दृष्टीआड न करणारी अशी आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं अभिनंदन मी करू इच्छितो. मला व्यक्तिगत या घटनेचा किंवा या पाची धम्ममित्रांचा या कार्याबद्दल किंवा कामगिरीबद्दल खूप आनंद होतो. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझा विषय 6 ऑक्टोबरचा होता आणि त्यावेळी मी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे येऊ शकलो नाही. आणि जे काही प्रवचनमाला किंवा प्रवचनं आपण या ठिकाणी दिली जातात तर ती सगळी प्रवचनं वैयक्तिक आपण तयारी करून जरी आलो तरी आपण बुद्धाचं तरी सांगतो किंवा बाबासाहेबांचे काहीतरी संदेश सांगतो आणि आपण सांगत असतो की आपण आपल्या परीनं हे आम्ही करत आहोत. अतिशय धम्मपद हा एक अनमोल असा खजाना आहे प्राचीन त्या साहित्याचा, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येत. आणि हा जो खजाना आहे तो आपण जतन केला पाहिजे, सुरक्षित ठेवला पाहिजे असं माझं मत आहे. याची एक म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं झालं तर दुःखमुक्ती आणि सुखाची प्राप्ती हा एवढा एक छोटासा संदेश या धम्मपदातून आपल्याला मिळू शकतो किंवा घेता येईल. अच्छा, धम्मपदाचं थोडक्यात जर आणखी वर्णन करता आलं तर असं करता येईल. सदाचार आणि सदाचाराचा मार्ग. सदाचार म्हणजे सदाचाराचा मार्ग अशा प्रकारे थोडक्यात त्याचं वर्णन आपल्याला करता येईल. तर जवळपास 2500 वर्षापूर्वी चा आपल्याला इतिहास सगळ्यांना अवगतच आहे. त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज आहे, कारण त्याच्यात आनंद मला मिळतो म्हणून. तर भगवान बुद्धाला 6 वर्ष लागले तपश्चर्या करून बुद्धत्व प्राप्त करायला, हे आपल्याला माहीत आहे. त्यांनी जवळपास 45 वर्ष वयाची धम्म प्रचार आणि प्रसार केला आणि सामान्य लोकांना उपदेश करून त्यांनी भारतभर फिरून त्यांनी या धर्माचा प्रचार आणि प्रसार केला, हे आपल्याला माहीत आहे. तसेच त्यांनी भिक्षूंना सुद्धा अनुमती दिलेली होती की तुम्ही जिथे कुठे जाल किंवा खेड्यामध्ये जाल, भ्रमण कराल, त्यावेळी मुद्दाम ही बाब किंवा हा धम्म, हा उपदेश लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना म्हणजे जाणकार बनवा किंवा त्यांना धम्म समजावून सांगा. आणि आपल्याला हे चांगलं माहीत आहे, कारण आपण जाणकार आहात, अभ्यासू आहात सर्वच, की ही जी अगोदरच्या काळातली जी शिकवण होती भगवान बुद्धाची ती अलिखित स्वरूपाची होती. अलिखित स्वरूपाची होती म्हणजे कशी होती की लोक भगवान बुद्धाचे शिष्य ते पाठ करायचे आणि पाठ करून मग ती दीर्घ काळपर्यंत त्यांच्या स्मरणात राहायची. आणि ज्यावेळी जे छापखाने आले नवीन त्यावेळी मग ती त्याला मुद्रित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. अर्थात या ठिकाणी मला एक उल्लेख करू इच्छितो. आणि राजकुमार सिद्धार्थ पासून ते त्यांच्या बुद्धत्व प्राप्ती होईपर्यंत किंवा महापरिनिर्वाण होईपर्यंत जी आकडेवारी आहे ती सुद्धा आपल्याला माहीत असणारच, त्यात वाद नाही. तर आपल्याला माहीत आहे राजकुमार सिद्धार्थ हे 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. त्यानंतर या घटनेला भंते वर्ग संघरक्षित असं म्हणतात की हा भगवान बुद्धाचा पहिला विजय आहे. जो त्यांनी जे गृहत्याग केला हा त्यांचा पहिला विजय आहे. आणि राजकुमार सिद्धार्थने 35व्या वर्षी त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. तर ही आकडेवारी अतिशय महत्त्वाची आहे असं मला म्हणायचं. अर्थात हा जो भाग आहे आता मी सांगितलेला की त्यांनी गृहत्याग केला,
तर हा ग्रहत्याग सुद्धा आपल्या संघातले लोक किंवा संघाशी परिचित असलेले किंवा संघ ज्यांना आवडतो असे लोक किंवा धम्ममित्र धम्मचारी किंवा धम्मसहाय हे आजही करतात. काय? ग्रहत्याग. आता आपण आपल्यापैकी प्रत्येक जण ग्रहत्याग करून वर्गाला आलेला आहे. ठीक आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण जो ज्यावेळी शिबिराला जातो धम्मशिबिराला त्यावेळी ग्रहत्याग करून तो गेलेला असतो. आणि ज्यावेळी आपण इतर लोकांना सांगतो नवीन लोकांना तुम्ही या बाबा, तर त्यावेळी आपलेच म्हणजे जवळचे लोक किंवा ज्यांना त्या म्हणजे लक्षात येते किंवा ही चांगली गोष्ट आहे तर ते ग्रहत्याग करून येतात आपल्या वर्गाला किंवा शिबिराला. तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तर पहिल्यांदा खूप जड जातं ग्रहत्याग करणं, पण नंतर ते एवढं चांगलं वाटतं की ते मग सोडत नाही. अतिशय चांगल्या गोष्टीमुळं आपण तिथं मग चांगलं खेळून बसल्यासारखं फिट्ट बसत असतो. आणि 80व्या वयापर्यंत बनतेने भगवान बुद्धांनी जी काही देशना दिली, उपदेश दिला, ती काही त्या काळच्या लोकांना तोंडपाठ तर होतच. आणि या तोंडपाठच्या संबंधानं आणखी एक मला इथं या ठिकाणी खुलासा करायचा तो असा की स्वानुभवाचा की ज्यावेळी मी नवीन धम्मवर्गात जायचो तुमच्यासारखाच, तर त्यावेळी मला बुद्ध म्हणजे त्रिशरण पंचशील वगैरे काही माहीत नव्हतं. कोणत्या गाथा वगैरे काही माहीत नव्हतं. त्या गाथाचं पुस्तक देखील माझ्याजवळ नव्हतं. आणि मग मी एकदा नागसेनजींना विचारलं, म्हणालो बाजूला नेऊन की बाबा सर मला असं मला खूप फील होतात, मला कधी कधी असं वाईट वाटतं, रडू येते की आपल्याला काहीच येत नाही मग आपण वर्गाला जायचं कशाला, काय अर्थ आहे झालं. आणि मी थोडंसं स्वतःला असं खचल्यासारखं मी त्यांना बोललो. तर धम्मचारी नागसेनांनी माझी पाठ थोपटली आणि तसं नाही म्हणले, नागे तुम्ही ज्यावेळी येत राहाल ना नियमितपणे तुम्हाला आपोआप पाठ होऊन जाईल, तुम्ही त्याची काळजी करू नका. नंतर खरंच लक्षात आलं माझ्या की मी ज्यावेळी शिबिर म्हणजे रेग्युलर नियमित सातत्याने धम्मवर्गाला येत राहिलो आणि मला म्हणजे आनंद होतो सांगायला, सगळ्या मला गाथा पाठ झाल्या. आता जे काही दीर्घ गाथा आहेत ते अजून पाठ नाही बरं का, पण ज्या काही शॉर्ट गाथा आहेत, आता महामंगलसूत्र ती सगळीच पाठ आहे, पण सिक्वेन्स थोडासा लक्षात राहते. म्हणजे अशा पद्धतीनं मला नागसेनांनी सांगितलं, धम्मचारी नागसेना. तर त्यांचे खूप आमच्यावर म्हणजे उपकार म्हणण्यापेक्षा त्यांचे आशीर्वाद आमच्यावर खूप आहेत की त्यांनी आपल्या सुरुवातीच्या जे वर्ग आहेत ते अतिशय नेटानं या ठिकाणी राबवून घेतले आणि त्याच्यामुळेच आपण आजचा संघ नांदेड केंद्र आपल्याला इथं उभं राहायला दिसतं. त्यानंतर नागसेनांची एक म्हणजे एक आठवण सांगतो तुम्हाला मी की त्यांना आम्ही सगळे म्हणून काही वर्गणी गोळा करून जाण्या येण्याचं तिकीट देत गेलो. तर तिकीट देत असताना यांना माहीत आहे अमृतचित्तांना की ते असे पैसे दिले. आता आज सुवाचिन आमच्या पुण्यापैकी एकाला देत गेले, नागसेनांना देऊन टाका. मग आम्ही ते पैसे घेतले आणि नागसेनांच्या हातात दिले की ते घ्यायचे हातात असे उजव्या आणि असे खिशात ठेवून द्यायचे. मग आता मी एकदा दिले तर मी म्हणलं नाही मोजून घ्या मोजून. अहो तुम्ही दिली म्हणजे असतीलच ना, त्यात काय, आणि असलेच कमी तर मी आहेच ना, म्हणजे अशी त्यांची भाषा होती. तर अतिशय म्हणजे सुस्पष्ट परखड आणि खूपच सौजन्यशील असा धम्मचारी सुरुवातीला नांदेडला आपल्याला आणल्यामुळं ते आठवणी मला नेहमी येत राहतात. तर असो पुढं आपण जाऊया. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 3 संगीती भरण्यात आल्या आणि त्या कॉन्फरन्स असं म्हणता येईल आपल्याला. त्या 3 संगीतीमध्ये आपल्याला त्यांचा जो उपदेश आहे तो पद्धतशीरपणे नमूद केला, म्हणजे संकलित करण्यात आला. आणि तो संकलित अशा पद्धतीने केला
की त्या 3 पेटारे किंवा त्रिपिटक त्याला म्हणतो आपण, तर त्या 3 मोठमोठ्या ग्रंथामध्ये तो समाविष्ट करण्यात आला, संकलित करण्यात आला. तर त्याच्यापैकी पहिला जो आहे त्रिपिटक, त्याचं नाव आहे विनयपिटक. भिक्षू व भिक्षुणीसाठी याच्यामध्ये विनय आणि अनुशासन. त्यानंतर 2 क्रमांकचा आहे सुत्तपिटक. त्याच्यामध्ये सर्वसामान्यांच्या लोकांसाठी जे काही उपदेश आहेत ते संकलित केले. आणि तिसरं आहे अभिधम्म पिटक. त्याच्यामध्ये सगळ्या विद्वान लोकांसाठी किंवा साधकासाठी जे काही उपदेश आहेत ते संकलित केलेले आहेत, संग्रहित केलेले आहेत. आणि हे त्रिपिटक जे आहेत आणखी काही वेगळ्या विस्तारित ग्रंथामध्ये विस्तारलेले आहेत किंवा त्याचा विस्तार केलेला आहे. पूर्वी त्या काळी हे सगळे ग्रंथ त्रिपिटक पालीमध्ये होते आणि त्यावेळीची भाषा ही पाली होती. या पाली भाषेमुळं पाली भाषेमधले जे ग्रंथ आहेत तर ते अधिक खात्रीशीर आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही. भगवान बुद्धाचे जे सगळे उपदेश आहेत त्याला बुद्धवचन देखील म्हणतात. आणि हे जे सगळे बुद्धवचन आहेत ते संकलित केलेले वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतात. आणि त्रिपिटकमध्ये तर संकलित केलेले आहेतच. त्यानंतर त्रिपिटकाचा जो सुत्तपिटक मी आता सांगितलं त्याचे परत 5 ग्रंथ आहेत. 5 ग्रंथ वेगवेगळे म्हणजे विस्तार केलेले. त्याच्यामध्ये आहे दीर्घ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, त्यानंतर अंगुत्तर निकाय, खुद्दक निकाय. परत खुद्दक निकायामध्ये आणखी 15 ग्रंथ आहेत आणि ते आहेत खुद्दक पद, धम्मपद, उदान, शतिकमक, सुत्त निपात, वियान वतू, पेतवतू, थेरगाथा, थेरीगाथा, त्याच्यानंतर जातक, निर्देश, पटिसा विग्गल, उपादान, बुद्धवंश, चर्यापरी, हे 15 ग्रंथ आहेत. तर त्याच्यामध्ये धम्मपद हा ग्रंथ आहे. तर मूळ धम्मपदाची जी भाषा आहे ती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पालीच आहे. आणि ती पाली जगभर पसरलेली होती. विशेष करून चीन देशामध्ये हे धम्मपद पहिल्यांदा पुस्तक छापलं गेलं. त्याची पहिल्यांदा भाषांतर चीनी भाषेत झालं आणि तिथं ते छापलं गेलं. तर ते 223 इसवी सनामध्ये त्यावेळी ते छापले गेलं असा उल्लेख आहेच केलेला. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये आपला जो म्हणजे एक धम्मपद सापडलं त्याला भोजपत्रावर ते लिहिलेलं होतं. भोजपत्र म्हणजे आपल्याला काही सांगता येणार नाही. भोजपत्र म्हणजे एक ताडपत्रीसारखं असते ते आणि झिरझिरी बारीक आणि त्याच्यावर ते हाताने लिहिलेलं असतं. तर भोजपत्र आताही लोक ते उपयोगाला आणतात. जे जुने जे व्यापारी होतात ना मोगडपल्लीसारखे त्यांच्याकडे भोजपत्र मिळते. ते वेगळ्या कारणासाठी वापरतात त्याला. तर अशा पद्धतीनं या भोजपत्रावर लिहिलेलं धम्मपद अतिशय पुरातन काळचं आणि अफगाणिस्तानमध्ये ज्या ठिकाणी स्तूपाचा परिसर आहे तर त्या ठिकाणी ते आपल्याला सापडलेलं आहे. ते अतिशय जुनं आणि खात्रीशीर असं धम्मपद आहे. त्यानंतर वेगवेगळ्या महान लोकांनी म्हणजे जे त्या आवडीचे होते किंवा बुद्ध धर्माची ज्यांना आवड निर्माण झाली होती अशा काही लोकांनी याचं भाषांतर केलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने भंते उ चंद्रमणी आहेत. त्यांनी 1908 मध्ये याचं भाषांतर केलं आणि कुशीनगरमध्ये त्याचं प्रकाशन केलं. त्यानंतर भिक्षू धर्मरक्षित यांनी 1932 मध्ये भाषांतर केलं. त्यानंतर गंगाप्रसाद उपाध्याय यांनी 1932 मध्येच केलं. त्यानंतर महापंडित राहुल सांप्रतायन यांनी सुद्धा 1933 मध्ये भाषांतर केलं. त्यानंतर विनोबा भावेने सुद्धा 1959 मध्ये भाषांतर केलं. अशा पद्धतीनं त्यानंतर प्रोफेसर ताराराम
यांनी 2004 मध्ये गाथा आणि कथा अशा पद्धतीचा एक ग्रंथ निर्माण केला धम्मपदाचा. त्यानंतर स्वामी द्वारकादास शास्त्री यांनी सुद्धा 216 मध्ये एक अनुवाद केलेला आहे. तर अशा पद्धतीनं काही बुद्ध धर्माचे जे काही म्हणजे उपासक होते किंवा ज्यांना आवड निर्माण झाली होती अशी जे काही लेखक होते किंवा महान व्यक्ती होत्या, तर त्यांनी असे भाषांतर करू ठेवलेले. तर दुसरं एक सांगायचं म्हणजे बुद्ध धर्माची आचारसंहिता म्हणून याला मान्यता आहे. पुन्हा कशाला? धम्मपदाला. धम्मपद ही एक आचारसंहिता आहे बुद्ध धर्माची. त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 26 वर्ग आहेत आणि 423 गाथा आहेत. त्याच्यामध्ये काय आहे ग्रंथामध्ये थोडक्यात जर पाहायचं झालं काही मोजक्या शब्दात तर ते असं सांगता येईल: आत्मसंयम, अप्रमाद, मैत्रीभाव, सदाचार, दुःखमुक्ती, अभय, अक्रोध, अलोभ, अहिंसा, राग, द्वेष, मोह, अनासक्ती इत्यादी वर्णन केलेलं आपल्याला आढळते. त्याचप्रमाणे पंचशील आहे, दसशील आहे, 4 आर्यसत्य आहेत आणि अष्टांग मार्गाचा भाग हे सरळ आणि सहज असे या ग्रंथामध्ये वर्णन केले आहे की जे सामान्य लोकांना सुद्धा समजू शकते. तर थोडक्यात सांगायचं झालं तर धम्मपद म्हणजे भगवान बुद्धाची जी शिकवणीचा जो सार आहे, उपदेशांचा सार, तर ते आपल्याला धम्मपदाच्या रूपानं त्याचं दर्शन होतं आपल्याला किंवा पाहायला मिळतं. त्यानंतर पाली विद्वान लोकांच्या मतानं असं आहे, सांगितलं जातं की भारतीय साहित्याचा तो एक फार मोठा नजराणा आहे, ताज आहे असं म्हटलेलं आहे. आणि ते ताज आहे आणि गौरवी आहे असं म्हटलं जातं. त्यात नीती आहे, समाज धर्म आहे, दर्शन आहे, समाज दर्शन इत्यादी आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय म्हणजे आणखी काही चांगल्या शब्दात पाहायचं झालं तर भदंत आनंद कौशल्य सांगतायत अतिशय मोजक्या शब्दामध्ये की संपूर्ण जीवनभर तुम्हाला एकच ग्रंथ जर सोबत घेऊन फिरायचा असेल किंवा त्याचंच अध्ययन करायचं जर ठरवलं असेल, तुमची इच्छा असेल, तर धम्मपदाशिवाय दुसरा कोणताही ग्रंथ या जगामध्ये नाही असं भदंत आनंद कौशल्याने म्हणतात. तर भगवान बुद्धाचे जवळपास 35 वर्षातले जे काही उपदेशाचे संग्रह आहेत किंवा उपदेश आहेत ते याच्यात संग्रहित केलेले आहेत. त्याच्यामध्ये अध्ययन, अभ्यास हे आपल्याला पाहायला मिळतं आणि जीवनाचं जे नवीन सत्य आहे किंवा रूप आहे ते वरचेवर आपल्याला याद्वारे कळू लागतं. त्यानंतर आणखी एक आपल्याला मी इथं सांगायला हरकत नाही की भगवान बुद्ध आणि सम्राट अशोक राजा या दोघांच्यामुळं भारताची जी प्रतिमा आहे ती जगामध्ये अशी निर्मळ आणि स्वच्छ सुंदर आहे. जे आजही काही याचा लोक उपयोग घेतात या गोष्टीचा. आता तिकडे जात नाही मी, किंवा भगवान बुद्धामुळेच जगामध्ये जगप्रसिद्ध आमचा देश आहे असं म्हणायला लागतं. तर भगवान बुद्धाची जी देशना आहे किंवा उपदेश आहे ते आजही जशीच्या तशी ताजी आहे, टवटवीत आहे. आणि त्याच्यामुळं भगवंताची शिकवण ही काय प्रासंगिक वाटते. म्हणजे आजही की आजच्या कोणत्याही गोष्टीला एक साधारण म्हणजे हवीहवीशी वाटते. आजही त्यांची शिकवण जी आहे. तर यापुढे आपण जाऊया आणखी. यानंतर आपल्याला असं पाहता येईल की खरोखरच भगवान बुद्धाची जी शिकवण आहे 49 गाथेमध्ये खरंच काय सांगितलं. ते 49 गाथेमध्ये श्रावस्ती नगराच्या परिसरामध्ये, म्हणजे श्रावस्ती नगर ते बुद्धगयेच्या परिसरातलं, बुद्धगयेकडचं, तिथं जैतून विहारामध्ये ही भगवान बुद्ध ज्यावेळी वास्तव्य करीत होते
त्यावेळची ही गाथा भगवान बुद्धांनी उच्चारलेली आहे. महामोगलाय त्यांचा जो शिष्य होता जवळचा, आणि त्या एक कोसिया नावाचा एक श्रेष्ठी किंवा जे कंजूस माणूस होता, त्या दोघांच्या संबंधाने ही गाथा भगवान बुद्धांनी उच्चारलेली आहे. ते काय होतं की त्या राजगृहाच्या जवळच, म्हणजे कल्पना करा, भगवान बुद्ध ज्यावेळी जिवंत होते त्यावेळीची ही कथा आहे. भगवान बुद्ध, तर ही याच्यामध्ये लाईव्ह असं वाटते मला सगळं. म्हणजे भगवान बुद्ध तिथं आहेत, सकारा नावाचं गाव आहे राजगृहाजवळच, आणि तिथं भगवान बुद्धांनी ही गाथा उच्चारलेली आहे त्या दोघांना उद्देशून. कोसिया नावाचा जो माणूस आहे, श्रीमंत माणूस, त्याच्या बाबत, तर तो काय कंजूस होता. आपल्या उत्पन्नातील लहानात लहान हिस्सा सुद्धा तो लोकांना द्यायचा नाही, आणि त्याचा आपणही उपभोग घ्यायचा नाही. अशा पद्धतीनं त्याची कंजूसी आपल्याला दिसून येते. मग त्याच्या धनाचा उपयोग तरी काय? एक दिवस ते काय झाले, दोघेही पती पत्नी घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन धिरडी तयार करत बसले होते. आणि त्याचा अर्थ म्हणजे त्याचं कारण असं वरच्या मजल्यावर की या ठिकाणी कुणीही येऊ नये आणि कुणालाही आपण दिसू बी नाही आणि कुणाला आपल्याला देण्याचं कार्य पडू नये. अशा पद्धतीनं त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन धिरडी करत बसल्यात. धिरडी शब्द आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, विशेषतः बायकांना जास्त माहीत आहे. धिरडीचा अर्थ असा आहे किंवा धिरडीचं जे मुख्य लक्षण आहे ते धिरडी एकमेकाला चिटकून राहतात, चिकट पदार्थ चिकट राहतात, आणि ती खायला मऊ म्हणजे पातळ धिरडी खूपच चांगली कुमारदार लागतात. तर योगायोग असा की परवा आमच्या घरी आमच्या एका सुनेने 3 पैकी एका सुनेने धिरडी केली होती आणि मी याचा अभ्यास करत होतो. तर मला त्याची आठवण झाली, अरे बाबा अभ्यास तर आमचा हात चाललाय. तर मला खूप हसू आलं त्यावेळी. असो, तर धिरडी करीत बसले आणि भगवान बुद्धांनी एका सकाळी त्याने आपल्या दिव्य दृष्टीनं पाहिलं की भगवान बुद्धांनी काय पाहिलं दिव्य दृष्टीने की तो जो कोसिया माणूस आहे सृष्टी आणि त्याची पत्नी हे श्रोतापन्न अवस्थेला फलप्राप्ती त्यांना होत आहे. ते भगवान बुद्धांना दिसलं त्यांच्या दिव्य दृष्टीनं. आणि मग त्यांनी आपल्या यांना सांगितलं, जवळच्या त्या आपल्या महामोगलांना शिष्याला, की तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना घेऊन ये इकडे, कुठं, या आपल्या जेतवन विहारामध्ये, आणि त्यांना माझा संदेश दे किंवा माझा निरोप दे. तर आणि ते धिरडी करत वर बसले होते. तर त्यावेळी मग महामोगलांनी त्यांच्या घरी गेले आणि खिडकीसमोर जाऊन उभं टाकले. तर खिडकीतून ते पाहत होते ते त्या दोघांना, नवरा बायकोंना. आणि मग पाहत असताना खिडकीसमोर ते उभे राहिले. पण तो जो श्रेष्ठी होता कोसिया, तो त्यांच्याकडे काही पाहत नव्हता. आणि त्याला कळालं की भिक्षू आलेले आहेत, मग यांना काहीतरी दिलं पाहिजे. तो आपल्या बायकोला सांगतो की त्यांना एक छोटी धिरडी देऊन टाक. तर मग ती एक छोटीशी कणकी घेते, छोटासा पिठाचा हुंडा, आणि कणकी तयार करते. पण ती छोटी घेतली तरी ते पसरट मोठी होती. धिरडीचा असा गुणधर्म आहे. आणि मग त्याला वाटतं, अरे एवढी मोठी काय करायची, छोटी घे ना कणिक. मग त्याने स्वतः करून पाहते, तर किती जरी छोटी कणिक घेतली तरी ते धिरडी मोठीच होऊ लागली. तर अशा पद्धतीनं त्यांचा हा प्रयोग चालू असतो. म्हणजे चिमूटभर जरी धिरडी एखादी पीठ घेतलं तरी ते धिरडी मोठीच होऊ लागली. अशा पद्धतीनं ते धिरड्या मोठ्याच होत गेल्या. आणि कंटाळून मग कोसियानं सांगितलं आपल्या पत्नीला की मग असं कर, धिरडीतली त्या टोपलीतली एक धिरडी घेऊन बनतेना किंवा त्या मुलीनं देऊन टाक. तर त्याच्या पतीनं काय केलं की एक धिरडी काढायला गेली, पण ते सगळ्या धिरड्या चिटकून त्याला येऊ लागले, म्हणजे टोपलीच येऊ लागली पूर्ण. मग भिक्षूला आता कसं द्यायचं, आता प्रश्न पडला.
मग कोसियाच्या हे लक्षात आलं, टोपलीतून एक धिरडी काही वर येतच नाही. मग तो काय करतो, टोपली त्या सगळ्या धिरड्या एकमेकाला चिटकलेल्या पाहून त्यांना म्हणते टोपलीत देऊन टाकतो. आणि अशा पद्धतीनं त्या कोसियाला कंटाळून शेवटी अख्खी टोपली ते धिरडी दान अर्पण करून टाकतो. आता तिथं मला एक छोटासा खुलासा करायचा आहे, श्रोतापन्न. तर श्रोतापन्नची अवस्था आहे ती 3 बंधनं आपण टाकल्यानंतर किंवा 3 बंधनं गेल्यानंतर तोडल्यानंतर ती श्रोतापन्न अवस्था आपल्याला प्राप्त होते. ही एक अवस्था आहे. तर सत्काय दृष्टी किंवा विचिकित्सा आणि शीलवृत्त परामर्श, आता जे काही मित्र आहेत ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना हे नीट लक्षात आलं असेल मी काय म्हणतो ते. आणि भंतेने सांगितलेलं आहे किंवा भंतेचं एक भंतेने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की धम्मचारी संघातले, आपल्या धम्मचारी संघातले हे श्रोतापन्न अवस्थेपर्यंत जाऊ शकतात. अर्थात भंतेची ती दूरदृष्टी किंवा दिव्य दृष्टी म्हणा ती आपल्याला नंतर लक्षात येईलच, ज्यांना अनुभवातून काही लोकांना येईल. तर ज्या काही अवस्था आहेत तर त्या अवस्थापैकी श्रोतापन्न अवस्था एक आहे. तर त्या ज्या सकृतागामी, त्याच्यानंतरची अवस्था अनागामी आणि अरहंत. तर हा जे काही टप्पा आहे अरहंत पदापर्यंत जाण्याचा, तर त्याच्यातली पहिला जे टप्पा आहे, पहिली पायरी आहे ती श्रोतापन्न अवस्था. तर अशा पद्धतीने मला या श्रोतापन्नचा खुलासा करायचा होता. मग टोपलीतून धिरडी काढण्याचा प्रयत्न केला, धिरडी काही त्याच्या हाती येत नव्हती. मग टोपलीतल्या सगळ्या धिरड्या एकमेकाला चिकटलेल्या पाहून पूर्ण टोपली त्यांनी त्या महामौलांच्या हाती देऊन टाकली, अर्पण केली. आणि मग त्यांनी महामौलांनी त्यांना उपदेश दिला की भगवंतांनी तुम्हाला जेतवन विहाराकडे बोलवले आहे. अर्थात जेतवन विहाराकडे भगवान बुद्धाचे 500 शिष्य आणि तिथे बसलेलेच होते. तर त्यांचे शिष्य ते वाट पाहत होते यांची आता केव्हा येतील. आणि मग इथं आणखी एक शब्द आहे जे काही खुलासा आपल्याला करावा लागणार आहे. 45 योजने दूर असलेल्या जेतवन विहाराकडे महामौलायन त्या दाम्पत्याला घेऊन, त्या नवरा बायकोला घेऊन निघाले. आता ते 45 योजना असा हा जो शब्द आहे हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर 45 योजना दूर म्हणजे आज जे आपण किलोमीटर अंतर मोजतो, किलोमीटरच्या हिशोबामध्ये परिणाम आहेत ते, म्हणजे मोजण्याचं जे काही प्रमाण आहे तर ते किलोमीटरचं आहे. तर मग हे काय योजना म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये खुलासा असा आहे की एक योजन म्हणजे 7 ते 10 किलोमीटर. आणि मग 45 योजना म्हणजे 315 ते 450 किलोमीटर असा तो भाग आहे. अर्थात कोसियाचं घर आणि जेतवन विहार याच्यामधलं जे अंतर आहे लक्षात आलं ना तुमच्या. तर अशा पद्धतीनं हे 45 योजना दूर असलेल्या या विहाराकडे ते मग निघाले आणि भगवंतासमोर जाऊन उभे टाकले. आणि मग भगवंतांनी त्यांना उपदेश केला आणि उपदेश केल्याच कोसिया व त्याची पत्नी काय झाली, श्रोतापन्न अवस्थेला पोहोचली. बुद्ध धम्म संघाचं शरण जाऊन आपली सर्व संपत्ती बुद्ध शासनासाठी त्यांनी अर्पण केली, दान केली. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, तर दुसऱ्या दिवशी आणखी एक घटना अशी घडली की भिक्षू संघामध्ये महामौलांची स्तुती चालू होती. आणि त्या स्तुतीपर चर्चेमध्ये भगवंत तिथे असलेल्या आले आणि ते म्हणाले, भिक्षूंनो आपण सुद्धा महामौलांसारखेच काम करा, म्हणजे कुणालाही त्रास न देता भिक्षाटन करावे. हा जो उपदेश आहे, ओरिजिनल उपदेश या गाथेमधला, तो त्यांनी या ठिकाणी विचारला. आणि त्यांनी सांगितलं कुणालाही त्रास न देता आपण लोकांचा विश्वास, उदारता याला धक्का न लागू देता आपण त्यांना उपदेश केला पाहिजे.
आणि जे काही दान मिळेल ते आपण आनंदानं स्वीकारलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे. तर याच्यामध्ये एक उपमा दिलेली आहे, ती सुरुवातीलाच मी आपल्याला म्हणून दाखवली चांगली, की भगवान बुद्धाचे जे त्या गाथेमध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितली, भुंगा ज्याप्रमाणे फुलाची त्याच्या वर्णाची, गुणाची किंवा त्याच्या चांगुलपणाची किंवा त्याचा जो गंध आहे त्याची कुठलंही नुकसान न करता त्यातलं फक्त रस शोषून घेतो आणि त्याला इजा न करता, त्याला काही धोका न देता, धक्का न देता तो आनंदानं निघून जातो तिथून, त्याप्रमाणे कुणालाही त्रास न देता भिक्षूंनी दान ग्रहण करावं. आणि तिथं या भुंग्याप्रमाणे जी उपमा दिलेली आहे तर त्याचा त्याप्रमाणे करावं असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. आणि यामुळं काय होईल, भगवान बुद्ध म्हणतात की लोकांना सुख मिळेल, आनंद मिळेल आणि उच्च प्रकारचा असा म्हणजे जीवनाचा आनंद ते घेऊ शकतील असं ते या ठिकाणी सांगतात. तर या ठिकाणी मला आणखी एक छोटासा खुलासा करावा असं वाटतं की भिक्षू घरोघरी जातात आणि याची या कथेमध्ये सांगितले की भिक्षू खेड्यामध्ये म्हणजे घरात खेड्यामध्ये लोकांसाठी लोकांवर ते जास्त अवलंबून राहतात. तर हे जरी खरं असलं तरी भिक्षू हे सगळ्याच गावामध्ये, शहर असो की खेडी असो, हे आपल्या लोकांवर म्हणजे प्रत्येक बौद्ध लोकांवर ते अवलंबून आहे आणि मग ते घरोघरी फिरतात. तुम्हाला आठवत असेल तुमच्याही घरी कोणी भिक्षू आला असेल, मलाही आठवतं माझ्याही घरी भिक्षू बऱ्याच वेळा येतात. आणि माझं घरी आल्यानंतर जर त्यांनी घरामध्ये प्रवेश केला माझ्या हॉलमध्ये तर ते अचंबित होतात. त्यांना भंते संग्रहितांची फोटो दिसते आणि मग विचारतात हे किसका फोटो आहे. आणि मग मी अभिमानानं सांगतो की हे भंते अनागारे भंते संग्रहितांची फोटो है, किसको काय के लिए लगाया आपने. जास्त काही चर्चा होत नाही आणि मग त्यांना सांगतो की बाबा जर तुम्हाला खरंच ऐकायचं असेल तर बसा, नाहीतर मग काही तथ्य नाही, तुम्ही ऐकून जर काही तिकडे लक्ष नाही दिलं तर काही तथ्य नाही. आणि मग जे काही थोडंफार दान दिलं ते घेऊन ते तिथून पळ काढतात. तर हा जो प्रकार आहे तो आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचा त्रास न देता भक्तींनी किंवा भिक्षूंनी दान मागितलं पाहिजे आणि लोकांना आनंद दिला पाहिजे. आणि त्या आनंदामुळं लोकही सुद्धा एक वेगळ्या प्रकारे आपलं जीवन जगू शकतील असं मला वाटतं. त्यानंतर आणखी मला भगवान बुद्ध, बाबासाहेब आणि भगवान बुद्ध तसेच उदगीर संघरक्षक यांच्याबद्दल सांगायचं की एक अनमोल असे एक विश्व 3 रत्नच आहेत असं मला वाटतं. ते तर आपले उच्च आदर्श आहेतच, पण उच्च प्रकारचे असे अनमोल रत्न सुद्धा आहेत की ज्यांनी मानवी जीवनासाठी जे काही आवश्यक आहे, मानवी उच्च उत्क्रांतीसाठी जे काही आवश्यक आहे ते त्यांनी भरभरून आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यामुळं काय की भरभक्कम असं कार्य त्यांचं जे आहे ते आपल्याला दिसून येतं. कुठलीही कसर त्यांनी बाकी ठेवली नाही. आणि त्यामुळं काय जीवनाचं एक मानवी जीवन परिपूर्ण साकार करण्यासाठीच आपल्याला हे त्यांचं कार्य दिसून येतं. त्यांनी पूर्ण शक्ती आपली पणाला लावलेली आहे. तर हे आणखी एका वाक्यात मला सांगता येईल किंवा मी सांगू इच्छितो की ते दुःखमुक्तीसाठी, सर्वांच्या दुःखमुक्तीसाठी आणि सर्वांच्या सुखप्राप्तीसाठी त्यांनी हे सगळं कार्य केलेलं आहे. त्यामुळं सर्वजण सुखी हो, आनंदी हो, दुःखमुक्त हो आणि सर्वांचीच भरभराट हो अशा पद्धतीचं त्यांचं जे कार्य आहे ते आध्यात्मिक प्रगती होत आहे असं मला वाटतं त्यांच्यामुळंच. यासाठी
आपलं संपूर्ण जीवन आणि त्या जीवनाचा जो सार आहे तो आपल्याला कळू वाटेल. आणि ही छोटीशी मला या ठिकाणी टिप्पणी द्यायची ती अशी की एवढंच नाही तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भंते उर्ग संघरक्षित त्यांच्या हयातीमध्ये जीवनामध्ये केवळ 3च भेटी झाल्या. पहा, आपल्या तर कित्येक भेटी होतात, कुणाकुणाशी होतात, पण काही घडत नाही. पण त्यांच्या फक्त 3च भेटी झाल्या तर एवढी मोठी जागतिक चळवळ निर्माण झाली, त्रिरत्न बौद्ध महासंघ नावाची. की किती मोठी ती किमया आहे, किती मोठी ती शक्ती आहे, ती किती त्याच्यात पॉवर आहे हे आपल्याला लक्षात आलं. आणि सर्वांच्या भल्यासाठी, सर्वांना निदान हा आनंद मिळावा, निदान निर्वाण प्राप्तीपर्यंत तरी आपण जावं, त्यांचं जे ध्येय आहे ते गाठावं, अशी यामागची हेतू त्यांचा असेल असं मला वाटतंय. या ठिकाणी मला आयोजकांनी आजच्या या निमित्तानं बोलण्याची संधी दिली. मला वाटतं माझ्यापर्यंत मी बराच प्रयत्न केलेला आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने तत्परतेने माझं सादरीकरण ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. परत एक वेळ ज्यावेळी मला संधी भेटेल त्यावेळी मी अवश्य आपल्यासमोर येईल आणि पुन्हा मला बोलण्याची संधी मिळेल तर मी पार पाडेल. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना धन्यवाद. जय भीम. माझ्या या प्रवचन कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. पूजा सणासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो. सर्वांना परत एकदा जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद.